कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला ना थोड्या वेळासाठी जरा बाहेर जायचं होतं। बाहेर म्हणजे इथेच आपल्या जवळ ते सुपर मार्केट आहे ना, तिथे जायचं होतं। तर मी जाऊ का? काल मी सुपर मार्केटला गेले नव्हते। काल मी भावना ताईला भेटायला गेले होते आणि काल आम्ही पार्कात भेटलो होतो। का जानू, का तू खोटं बोललीस माझ्याशी? इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर, तरी का नाहीये तुझा माझ्यावर विश्वास? शेवटी खोटं बोलली ना जानवी। हा, आता काय करणार? डोकं धरून बसायचं का रडत बसायचं? जानवी नाही रे, जानू आहे ती, लाडाची प्रेमाची जानू। हो, आहेच माझी जानू, माझ्या प्रेमाची। तुझ्या या प्रेमाच्या जानूने कोणते रंग उधळले हे कळतंय आम्हाला। हा? तुला माहितीये तिने काय केलंय? खोटं बोलली ती तुझ्याशी। बाप रे, आई नो, बरं बोलली ते बोलली, पण ते सुद्धा भावना ताईसाठी। अरे एक मिनिट, ती तुझ्या एकट्याची जानू होती ना? हा, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे। स्टॉप इट! जानू माझी जानू फक्त माझी असेल ना, असेल ती, फक्त ती मध्ये मध्ये तुझ्याशी खोटं बोलून इतरांना भेटायला जाते इतकंच ना। सोडणार नाही मी, तर कोणालाही सोडणार नाही, आणि जानूला माझ्यापासून दूर करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही मी। हो नाही म्हणजे बाकीच्यांचं ठीक आहे रे, पण स्वतःच्या बायकोच्या बहिणीचं काय करशील? तुला कसा त्रास देशील तू? करेक्ट, कारण तिच्या केसाला जरा जरी धक्का लागला ना, तरी तुझी जानू माहेरी जाऊन परत तिच्या आईच्या कुशीत जाऊन रडेल। का ती तुझ्या बायकोची बहीण आहे म्हणून तू तिला सोडून देशील का? हा, सोडून देशील? अगदी बरोबर बोललास, मूर्खच आहे हा, मूर्ख जयंत। करेक्ट, मूर्खच आहे हा, हो मूर्खच आहे हा। मूर्ख मूर्ख बिचारा। मूर्खच आहे हा, मूर्ख जयंत, मूर्ख जयंत, मूर्ख बिचारा, मूर्ख बिचारा। नाही, ती जानवीची बहीण असली तरी काय झालं, मी सोडणार नाही, तिलाही सोडणार नाही।
काकू काय झालं? कसला विचार करतेस? ही जी जमीन आहे ती तुझ्या आजोबांची, आणि या जमिनीत तुझ्या बाबांसोबत अजून एकाचा वाटा आहे. कोणाचा? तुझ्या आत्याचा. आणि म्हणूनच तुझे बाबा फॅमिली ट्री द्यायला नकार देत असतील. बरं, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुझ्या आत्याच्या सह्या लागतील, आणि त्या सह्या घेण्यासाठी यांना आत्याकडे जावं लागेल. आणि तुझे बाबा या जन्मातही तिच्या घरची पायरी चढणार नाही. म्हणूनच ते म्हणाले मगाशी की बिझनेस बुडला ना तरी चालेल. बरं ते ठीक आहे, बट मी आत्याच्या घरी जाऊन सह्या आणल्या तर? विश्वा, पाया पडते तुझ्या, गप्प बस. उगाच ना ह्यांच्या मर्जी विरुद्ध काही करायला जाऊ नकोस बाबा. याचे परिणाम काय होतील याचा अंदाज आहे ना. आत्याबद्दलचा राग शिगेला पोहोचलाय, आणि हे सगळं असताना त्यांच्या मर्जी विरुद्ध तू जर का नकळत सह्या घ्यायला गेला, पण आई, हे business विषय deal- बंद विश्वा. या प्रकरणात तू पडायचं नाही. आणि आपण दोघं आत्याबद्दल बोलतोय हेही त्यांना कळता कामा नये. डोंट वरी काकू, विश्वा नाही सांगणार काही काकांना. मला सांग, याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण अजून ऍड करूया का? आता याच्यावरती उपाय काय? इतक्या छोट्या कारणासाठी एवढं मोठं बिझनेस डील कसं सोडून द्यायचं? नाही, काहीतरी करावंच लागेल. विश्वाच्या डोक्यात हे खूळ शिरता कामा नये, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. वहिनी, अहो आज ओव्हर टाइम आहे श्रीनिवासचा, त्यामुळे त्याला वेळ लागलाय. हा मॅडम, माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात. मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आहे. वर्कशॉप 6लाच बंद झालंय, आणि कोणी ओव्हर टाइम साठी थांबलं नाही आज. अहो, कुठे आहात तुम्ही? मी ना अगं आता निघतोच आहे वर्कशॉप मधनं. अगं वर्कशॉपच्या गेट मधनच बोलतोय, निघतोच आहे मी. हा, पोचीनच घरी आता. ठीक आहे ना? हॅलो, तुम्ही कुठून आलात? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरी जातोय. अगं वर्कशॉपच्या गेट वरनं तर बोललो नाही का आपण? हा, आता चाललो तो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो. मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.